नमस्कार शेतकरी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय आखाड्यात सोयाबीन दरावरून चांगलंच वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सोयाबीन दरावरून आश्वासनांची उधळपट्टीच केली। नमस्कार, मी सचिन पडते तुमचं स्वागत करतो। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आपल्या चॅनलवर डिस्कस करत असतो। मित्रांनो, महायुतीने तर सोयाबीन खरेदीचा गाजावाजा केला होता, पण वास्तवात मात्र सोयाबीनच्या खरेदीच्या आकडेवारीमध्ये खरेदीचा अपयश दाखवणारी संख्या आपल्याला आता समोर आलेली आहे। राजकीय आखाड्याचा जर विचार केला तर सोयाबीनचं वातावरण खूप तापलेलं असताना असं दिसल्यावर केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीच्या ओलाव्याच्या निकषाबाबत बदल केला होता। त्यानंतर ओलाव्याच्या बाबत म्हणजे 12% 15% त्यांनी सांगितलं होतं। त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला होता। आणि मित्रांनो, विधानसभाच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा जो काही महत्त्वाचा विषय होता, जसं की सोयाबीनचा विषयावरून, सोयाबीनच्या भावावरून, सोयाबीनच्या हमीभावावरून, सोयाबीनच्या भावांतर योजनेवरून खूप काही खळाजंगी झाली आणि खूप काही शासनाकडून याच्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासनांची उधळपट्टी झाली। मग पुढे काय झालं? सोयाबीनच्या जे काही खरेदीबाबत राज्य शासनाकडून सांगण्यात आलं की आम्ही शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगल्या भावाने, हमीभावापेक्षा जास्त भावाने देखील आम्ही शेतकऱ्यांचं सोयाबीन करू। पण राजकीय आखाड्यात जर विचार केला तर सोयाबीनचं वातावरण तापलं असताना केंद्र सरकारला असं दिसलं आणि केंद्र सरकारने कालच एक महत्त्वाचा निर्णय देखील जाहीर केला की आम्ही अतिरिक्त 5,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ। म्हणजे शासनाचे जे काही 5,000 रुपये, राज्य शासनाचे 5,000 प्लस केंद्र शासनाचे 5,000 असे 10,000 रुपयांपर्यंत हेक्टरी आम्ही मदत करू, असे देखील निर्णय जाहीर केले। त्यानंतर 15% जे काही ओल्याचा परिणाम त्यांनी नेला, म्हणजे 12% 15% त्यांनी तो ओल्याचं जो काही पर्सेंटेज होतं ते नेलं। दरम्यानच्या काळामध्ये दिवाळीसारखा मोठा सण देखील होता, त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं, पण बहुतांश भागामध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरूच नव्हती सोयाबीनच्या काळामध्ये जर विचार केला तर। आणि याच काळामध्ये सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त होतं, म्हणजे जो काही थंडीचा पिरियड सुरू झाला होता त्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये शासनाकडून जे काही खरेदी केंद्र होती त्यांनी सांगितलं की 12%पेक्षा आम्ही जास्त घेऊ शकत नाही, आणि याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांचं परत गेलं आणि मग शेवटी जो काही हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांना विकावं लागलं। या गोष्टी कुठेतरी शासनापर्यंत पोचता, पण त्याच्यावर ते काही ॲक्शन घेत नाही, फक्त कानाडोळा करून ते बाहेर निघून जाता। मग याच्यामध्ये जी काही खरेदीची आकडेवारी होती ती आकडेवारी किती झाली ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की शेतकऱ्याला जो काही सोयाबीन होता तो कमी भावामध्ये विकण्यात आला। नाफेडच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनची सरकारी खरेदी केवळ 1% झाली आहे। बघा, महाराष्ट्रात 13,08,238 टन खरेदीचं उद्दिष्ट असताना त्यापैकी 13,402 टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यात आला। एकूण 6 राज्यात म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात आणि राजस्थान या राज्यांसाठी सरकारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आलेली असताना 6 पैकी तेलंगणा राज्य वगळता सोयाबीनच्या खरेदीचा फार वेगळी स्थिती नाही आहे। म्हणजे तेलंगणामध्ये फक्त जो काही हमीभाव होता तो हमीभावाने घेण्यात आला, बाकी राज्यांमध्ये कुठेही घेण्यात आलेलं नाही। मध्य प्रदेशचा 13,68,045 टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट होते। मध्य प्रदेशमध्ये 32,929 टन म्हणजे केवळ 2.4% सोयाबीन खरेदी करण्यात आलेलं आहे। तर कर्नाटकमध्ये 1,03,315 टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टांपैकी 636 टन म्हणजे केवळ 0.6% सोयाबीन खरेदी करण्यात आलेलं आहे। राजस्थानचा विचार केला तर 2,92,465 टनांपैकी 2,832 टन म्हणजे केवळ 1% आणि गुजरातमध्ये 92,045 टन उद्दिष्टांपैकी 196 म्हणजे 0.2% सोयाबीन खरेदी करण्यात आलं। तर तेलंगणामध्ये 59,508 टनांपैकी 32,593 टन म्हणजे 54.8% खरेदी करण्यात आली। अर्थात तेलंगणाने खरेदी चांगली कामगिरी केली, परंतु मुळात तेलंगणाचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट हे कमी होतं, तरीही त्यांनी जास्त खरेदी केलं। म्हणजे बघा, एक राज्य किती घेतं आणि एक राज्य किती करतं। आता खरेदी ही कधीपर्यंत असणार आहे मित्रांनो, तर प्रत्येक राज्यासाठी खरेदीचा कालावधी वेगवेगळा असतो। महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर ते 12 जानेवारीच्या दरम्यान खरेदी केली जाणार आहे। मध्य प्रदेशमध्ये 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, कर्नाटकमध्ये 5 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर, राजस्थानमध्ये 18 सप्टेंबर ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे। वास्तवात जर विचार केला तर ओलाव्याच्या निकषांमुळे सोयाबीन खरेदीला म्हणजे
खूप गर्दी लागली आणि त्यामुळे सरकारने खरेदी केलेल्या निकषामध्ये सुरुवातीपासूनच बदल करण्यात हवे होते, पण ते बदल काही झाले नाही. कारण यंदा मान्सून लांबला, त्यामुळे काढणीचा जो काही हंगाम होता, हंगामामध्ये पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांचं सोयाबीन भिजलं, त्यामुळे सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण हे वाढलं. पण दिवाळीचा काळ असल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकलं, कारण खरेदी केंद्राची ओलाव्याचे निकष ओलांडता येत नव्हते आणि त्यांचा जो काही फटका होता तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला. आणि म्हणून शेतकऱ्यांना जो काही आपला सोयाबीन होता तो प्रायव्हेट जे काही केंद्र होते त्यांना तो विकावा लागला कमी भावामध्ये. मग इथे शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं त्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी शासन काय करणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यासाठी जी काही भावांतर योजना आहे ती भावांतर योजना राबवू. आता भावांतर योजनेचं पण त्यांनी सांगितलं की राज्य शासन जर 5,000 तुम्हाला हेक्टरी देणार असेल, आता ॲक्च्युली त्याचा GR तर निघालेला नाही आहे यावर्षीचा. बघा, फक्त घोषणा झाल्या. 2023चा GR निघाला. 2023चा जर विचार केला तर खूप काही गोष्टी, खूप काही 4 ते 5 GR त्यांनी आणले आणि त्यानंतर कुठंतरी त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन करण्यात आलं, एका अकाउंटमध्ये तो पैसा टाकण्यात आला आणि मग तो शासनाकडून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अजूनही बहुतेक शेतकरी त्या प्रतीक्षेमध्ये आहे. पण 2024चा जर विचार केला तर 2024मध्ये आतापर्यंत फक्त आश्वासनं आणि घोषणा देण्यात आलेल्या आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे समजून घ्यावं लागणार आहे की आतापर्यंत फक्त घोषणा दिल्या आहेत आणि या घोषणांची जी काही अंमलबजावणी ती अंमलबजावणी सरकार स्थापन झाल्यानंतर त्या संदर्भातील GR येतील आणि मग त्या GRच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तो पैसा क्रेडिट करण्यात येईल. त्यासाठीही एक वित्त विभागाची मंजुरी देखील लागेल आणि त्यासाठी पैसा जो आहे तो पैसा एका अकाउंटमध्ये टाकावा लागेल. म्हणजे या गोष्टीसाठी जवळपास हेच पुढच्या वर्षीचे याच दिवसांपर्यंत ते अनुदान वाटप होईल. महत्त्वाचा विषय म्हणजे या शासनाने शेतकऱ्यांना जे काही टार्गेट दिले, शेतकऱ्यांसाठी जे काही सोयाबीन खरेदी करण्याचे उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट हे पोहोचू शकले नाही आणि कुठेतरी म्हणून शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. मित्रांनो, अशाच नुकसानीसाठी आपण सरकार निवडून देत असतो की जेणेकरून आपल्याला कुठंतरी मदत मिळेल, पण शासन फक्त त्यांची पोळी भाजण्यामध्ये बिझी असतं. त्यांना शेतकऱ्यांचं कुठेही काही घेणे देणे नाही. मित्रांनो, बघूया पुढचा अपडेट काय असणार आहे, काय अजून किती तारखेपर्यंत याची जी काही खरेदीची मुदतवाढ आहे ती वाढते का काय, हे सगळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. मित्रांनो, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.